2026 मध्ये इंजिनिअरिंग करावी का, हा प्रश्न 10वी 12वी आणि आता जे डिप्लोमा करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये आहे. खरं पाहता 2026 मध्ये असा नक्की काय बदल झालेला आहे? इंजिनिअरिंगची व्हॅल्यू कमी होत चाललेली आहे का? त्याच्याबरोबर AI मुळे जॉब जात आहे का? ले ऑफ्स वाढत आहेत, म्हणजेच इंजिनिअरिंग केल्यानंतर IT फील्ड मध्ये जॉब जात आहेत. अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही आज ऐकत असतात आणि ह्याच्यामुळे 10वी 12वी आणि जे इंजिनिअरिंगला इंटरेस्टेड विद्यार्थी डिप्लोमा झाल्यानंतरचे या सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की 2026 मध्ये इंजिनिअरिंग करावी का? आता खरं पाहता हा निर्णय घेणं इतका सोपा आहे का? त्याच्यासाठी कोणता विचार करायचा आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात आधी हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की इंजिनिअरिंगची बेसिक माहिती असल्याशिवाय व इंजिनिअरिंग काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय समजलं पाहिजे आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर आपलं करिअर जर सिक्युअर करायचं असेल तर कोणत्या गोष्टी आपल्याला माहित हव्यात, या सगळ्याची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, इंजिनिअरिंगची व्हॅल्यू कमी झालेली आहे असं सगळ्यांनी ऐकलं असेल, पण हे खरं आहे का? AI चं इंट्रोडक्शन झाल्यानंतर त्याच्यामुळे किती परिणाम झालेला आहे, तर या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट खरं तर पडलेला आहे. पण इंजिनिअरिंगची व्हॅल्यू कमी झालेली नाही, फक्त काही जुन्या पद्धती बदलून नव्या पद्धती येत आहेत. प्रत्येक ब्रांच असू द्या, प्रत्येक फील्ड असू द्या, काहीतरी नव्या गोष्टी घडत आहेत. त्याच्यामुळे असं वाटणं साहजिकच आहे की इंजिनिअरिंगची डिमांड व्हॅल्यू चेंज होत आहे का? आता AI बद्दल आपण बोलू. AI चा वापर आता प्रत्येक कंपनीमध्ये होत आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये AI येत आहे. आता ChatGPT सारखे प्लॅटफॉर्म आलेले आहेत, त्याचबरोबर भरपूर सारखे AI चे टूल्स आलेले आहेत. तर इंजिनियर्स जे आता कंपनीत काम करतात, कंपन्या पण प्रेफरन्स देतात की जे AI चा चांगला वापर करू शकेल. AI चा चांगला वापर केल्यामुळे खरं तर प्रोडक्टिव्हिटी मध्ये फरक पडत आहे. त्यामुळे इंजिनियर्स असे रिक्वायर्ड आहेत की जे स्मार्टली वर्क करतील. म्हणून इंजिनिअरिंग मधून जुन्या पद्धती गायब होऊन आता नवीन पद्धती यायला सुरुवात लागली, हे सर्वप्रथम लक्षात घ्या. दुसरी गोष्ट काय की इंजिनिअरिंग मध्ये आधी कसं व्हायचं, थोडीशी कोडिंग आली, थोडेसे स्किल घेतल्या, प्लेसमेंट मिळालं की जॉब सिक्युअर होत होते. पण आता बदल असे घडत आहेत की जर तुम्ही तुमच्याकडे स्किल्स असतील, AI चं नॉलेज असेल आणि त्याचबरोबर स्वतःला अडॅप्ट आणि अपडेट करण्याची तुमच्यात जर कला असेल तर तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये टिकू शकता. या गोष्टी लक्षात घ्या, कारण की कोणतेही फील्ड आता कंटिन्युअस किंवा नॉर्मल राहिलेली नाही. याच्यामध्ये तुम्हाला अपडेट राहणं खूप महत्वाचं आहे. कंपनीज आजकाल काय पाहत आहेत, तर मुलं ज्यांच्याकडे स्किल आहेत, स्टुडंट ज्यांच्याकडे डिग्री आहे, नॉलेज आहे, त्यांचे मार्क्स चांगले आहेत, त्याच्याबरोबर प्रॅक्टिकल नॉलेज चांगलं आहे, प्रोजेक्ट केलेले आहेत, इंटर्नशिप केलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी कंपनी पाहत आहे. त्याचबरोबर त्या फील्ड मधलं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे स्किल्ड आणि नॉलेजेबल स्टुडंट असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर कंपनीसाठी काय वेगळं करू शकतात, लिडरशिप क्वालिटी आहे का, अशा खूप साऱ्या गोष्टी कंपनीवाले पाहत असतात. त्याच्यामुळं स्टुडंटने या गोष्टीकडे इंजिनिअरिंग करताना लक्ष देणं गरजेचं आहे. यानंतरचा नेक्स्ट पार्ट मध्ये काय की इंजिनिअरिंग करताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजेत. तर पहिली गोष्ट, कोणत्या आता नवीन फील्ड आहेत ज्या डिमांडिंग आहे, ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग केल्यानंतर फायदा होणार आहे. तसं लक्षात घ्या, पहिली गोष्ट AI तर सगळ्यांनी ऐकलेलं आहे, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, AIDS असेल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स, त्याच्याबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ज्याला AIML म्हणतो. ह्या सध्या काही अशा ब्रांचेस आहेत ज्या की ट्रेंडिंग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सध्या ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत त्या शिकवल्या जात आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणलं जातं. म्हणजे याच्यामध्ये आपण मशीनला अशा प्रकारे ट्रेन करतो की ते माणसासारखे निर्णय घेऊ शकते. म्हणून जे तुम्ही पाहताय ना अल्गोरिदम्स वगैरे, ज्याच्यामध्ये फक्त डाटा टाकल्यानंतर खूप सारे डिसिजन घेण्यास सोपं होऊन जाते. या सगळ्या गोष्टी या सगळ्यामध्ये शिकवल्या जात आहेत. त्याच्यामुळे AI चं महत्व खूप वाढत चाललेलं आहे. सो AI चा अभ्यास करणं सध्या इंजिनिअरिंग करताना महत्वाचं राहिलेलं आहे. त्याचबरोबर सेकंड थिंग काय, डाटा सिक्युरिटी, डाटा सायन्स किंवा सायबर सिक्युरिटी जे कोर्स आहेत तेही तुम्ही करू शकता. ते आता सध्या खूप महत्वाची गोष्ट आहे. ह्या कोर्सेसलाही खूप डिमांडिंग आणि महत्व प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंड मधून तुम्ही जर इंजिनिअरिंग करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये आता सध्या आपण नेक्स्ट पाऊल घेत आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याच इंडस्ट्रीज सेमीकंडक्टर सेक्टरमध्ये भारतात चालू होणार आहे, अशा न्यूज येतच राहत आहेत. त्याच्यामुळं इलेक्ट्रॉनिक्स मध्येही खूप सारं मार्केट आहे. त्याच्यामध्ये VLSI असतील, एम्बेडेड असतील, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत जिथे
विद्यार्थ्यांना चान्सेस आहेत, त्याच्यामुळे ते तिथे इंजिनिअरिंग करताना ह्या नवीन ट्रेंडचा विचार करू शकतात. ते लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढचे जे नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याला आपण ईव्ही म्हणू, इलेक्ट्रिक व्हेकल. ज्या इलेक्ट्रिकल व्हेकल आता बाजारात आलेले आहे. तुम्ही आता सध्याची गोष्ट पहा, पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत, एक वैश्विक संकट आपल्या पुढे आलेलं आहे. त्याच्यामुळं सध्याचं मार्केट पाहता इलेक्ट्रिकल व्हेकल ह्या गाड्या एक नेक्स्ट फ्युचर आहे. त्याच्यामुळे ह्याच्या रिलेटेड कोर्स करणाऱ्यांना, या रिलेटेड माहिती ठेवणाऱ्यांना, अभ्यास करणाऱ्यांना किंवा इंजिनियर्सना पुढे जाऊन खूप डिमांड येणार आहे, हे साहजिकच आहे. त्यामुळे ईव्हीचा विचार करणं किंवा ईव्ही रिलेटेड कोर्स करणं खूप महत्वाचं ठरणार आहे. सो ह्या सगळ्या कोर्सेसला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्याच्याबरोबर जे पारंपरिक ब्रांच आहेत त्यात आहेच सिव्हिल मेकॅनिकल सारख्या, ज्याच्यामध्ये कारण कन्स्ट्रक्शन इन्फ्रास्ट्रक्चर हे कधीच बंद होत नसतं. मेकॅनिकलच्या हे मशिनीज त्याच्यासाठी पण इंजिनियर्स लागतात. सो रिक्वायरमेंट पाहून आपण कोर्स निवडला पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. शेवटचा प्रश्न येतो की इंजिनिअरिंग कुणी करावी आणि कुठून करावी. आता इंजिनिअरिंग कुणी करावी, इंजिनिअरिंग आता त्याच्यासाठी काय बेसिक गोष्टी सगळ्यांना माहिती आहे की तुम्हाला सीईटीची एक्झाम दिलेली असावी, त्याच्यामध्ये मार्क चांगले असायला हवेत. त्याचबरोबर तुमचा पीसीएम ग्रुप क्लिअर झालेला पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंगची आवड असावी. तुम्ही टेक्निकल गोष्टीमध्ये स्वतःला जर कम्फर्टेबल ठेवत असाल तर तुम्हाला इंजिनिअरिंग करण्यास काही हरकत नाही. इंजिनिअरिंग मध्ये स्वतःला अपडेट करावं, नवीन टेक्नॉलॉजी शिकून घ्यावी आणि सध्याच्या ज्या डिमांडिंग गोष्टी आहेत त्या माहिती असणं खूप महत्वाचं ठरतं. मग इंजिनिअरिंग त्या विद्यार्थ्यांनी करावी हे सगळ्याशी ज्यांना माहिती आहे. काही विद्यार्थी काय करतात, आपला मित्र गेला म्हणून इंजिनिअरिंगला घेतात, कुणी आपल्या पालकांनी सांगितलं, कुणीतरी एक गायडन्स देणारा भेटला, कुणीतरी फेटत गेला ना आपण इंजिनिअरिंगला आलो आणि नंतर काय होतो, सब्जेक्ट पाहतो आपण, सिलेबस पाहतो आणि त्याच्यानंतर मग अचानक आपण पुन्हा एकदा त्याच्यातून इंटरेस्ट हरवून जातो. मग इंजिनिअरिंग करताना ते प्रॉब्लेम्स येणं ही खूप कॉमन गोष्ट झाली. मग अशा वेळेस विद्यार्थ्यांनी काय करावं, इंजिनिअरिंगचा एक आधीच जेवढे 2-3 महिन्याचा वेळ आहे तुम्हाला 12वी झाल्यानंतर, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग काय आहे, त्याच्या कोणकोणत्या ब्रँचेस आहेत, त्याच्या रिलेटेड सगळी माहिती घेऊन ठेवा. म्हणजे इंजिनिअरिंग करण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल. त्याचबरोबर जर तुम्ही जी ब्रांच घेताय ते कम्प्युटर घेत असेल तर कम्प्युटर रिलेटेड तुम्हाला लँग्वेजेस शिकण्याची आवड असावी, त्याच्याबरोबर कोडिंगची आवड असावी. या सगळ्या गोष्टी बेसिक्स आहेत. इलेक्ट्रॉनिक्स घेत असाल तर तुम्हाला प्रॅक्टिकली सेमीकंडक्टर वगैरे ज्या गोष्टी आहेत, पीसीबी वगैरे, त्याच्यावर वर्क करण्याचा उद्या जाऊन विचार असावा. या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच घ्या. इलेक्ट्रिकल व्हेकल असू द्या, एआय असू द्या, त्याच्या रिलेटेडचे कन्सेप्ट आता समजून घ्या, म्हणजे तुम्हाला फ्युचरमध्ये इंजिनिअरिंग करताना फायदा होईल. मग इंजिनिअरिंग करण्यासाठी आवड, त्याच्यानंतर तुमचं त्याच्या बाबतीत इंटरेस्ट आणि तुमचा बेसिक नॉलेज, या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. इंजिनिअरिंग कुणीही उठसूट करण्यापेक्षा आपण त्याच्यासाठी उद्या जाऊ, कारण कॉम्पिटिशन एवढा हाय झालेला आहे की जॉबची कंडिशन पाहता, प्लेसमेंटची रियालिटी पाहता, तुम्हाला जर या सगळ्यामध्ये टिकून राहायचं असेल तर स्वतः कॉम्पिटिशन मधून पुढे जाणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे निर्णय हा खूप विचारपूर्वक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा हे म्हणतो. तर इंजिनिअरिंग कुठून करावी हा प्रश्न आहे. इंजिनिअरिंग चांगल्या कॉलेजमध्ये करावी, टियर 1, 2, 3 असेल, किंवा साध्या कॉलेजमध्ये करावी, व्हिलेजमध्ये करावी, शहरात करावी, कुठे करावी. इंजिनिअरिंग खरं पाहता आजचा जमाना असा आहे की तुम्हाला युट्यूबच्या जमान्यात किंवा ऑनलाईन कोर्सेसच्या जमान्यात तुम्हाला सगळं मटेरियल अवेलेबल आहे. तुम्ही हवं तिथून इंजिनिअरिंग करू शकता. तुम्ही जर तेवढं तुमचा उत्साह असेल किंवा तुम्हाला इंजिनिअरिंगची आवड असेल तर तुम्ही कुठूनही इंजिनिअरिंग करू शकता. पण विषय असा आहे की तुम्हाला एक वातावरण, चांगलं एन्व्हायरमेंट भेटलं तर तुम्ही अजून ग्रो होऊ शकता. म्हणून ज्या ठिकाणी गुड कल्चर आहे, एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे, जिथून विद्यार्थी चांगले प्लेसमेंट झालेले आहेत किंवा विद्यार्थ्यांचे करिअरमध्ये त्याचा हातभार लागलेला आहे, अशा ठिकाणी जाण्यात काहीच हरकत नाही. पण याचा अर्थ फक्त तेच विद्यार्थी सक्सेसफुल होतात का, नाही. तर तुम्ही ज्या ठिकाणी असाल, जिथं तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल, त्या ठिकाणी तुम्ही जर हार्डवर्क केलं किंवा आपले स्किल्स घेतले, ऑनलाईन कोर्सेस केले, त्याच्याबरोबर इंटर्नशिप केल्या, प्रोजेक्ट केले, तर तुम्हाला अडचण येणार नाही. सो इंजिनिअरिंग कुठूनही करा, पण जर मार्क चांगले असतील आणि तुम्ही सीईटी मध्ये चांगला स्कोअर केलेला असतील आणि तुम्हाला म्हणजे ज्या शक्य आहे की अशा चांगल्या ठिकाणी जाऊन आपण आपलं इंजिनिअरिंगचं करिअर करू शकतो, तर बिंदास्त करा आणि इंजिनिअरिंगला सुरुवात करा. पुढे जाऊन कॉम्पिटिशन मध्ये जो येणार आहे, कारण का असं नाहीये की जो
मागे राहणार त्याला जॉब मिळणारच नाही. जो पुढे जाणार आहे, जो कॉम्पिटिशनला पार करणार आहे, त्याला जॉब तर मिळणारच आहे. सो ते त्याची तयारी द्यावा, 100% द्या आणि इंजिनिअरिंग साठी तयार राहा. सो आजचा व्हिडिओ छोटाच ठेवतो आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण तुमच्या त्या रिलेटेड व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. सो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. यापुढे इंजिनिअरिंग ऍडमिशन पर्यंत हा चॅनल तुम्हाला पूर्णपणे गायडन्स देईल. त्याच्याबरोबर इंजिनिअरिंगच्याही काही गोष्टी असतील तुम्हाला या चॅनलवर नक्की बघायला मिळतील. सो धन्यवाद.